नमस्कार मंडळी, शानदार मराठी रेसिपीमध्ये सर्व खवय्यांचे मनापासून स्वागत आहे। सकाळी उठायला उशीर झाला आणि घाई गडबडीमध्ये काहीतरी झटपट आणि खमंग टेस्टी मौसूद नाश्ता खायचा असेल, इडली, डोसा, उत्तप्पा, वडे सर्व सोडून घावन आणि आंबोळीसारखं काहीतरी मस्त लुसलुसीत खायचं आहे, पण वेळ नाही आपल्याकडे, तर ही रेसिपी एकदा नक्की पाहावी। 100% खात्रीने सांगतो, आंबोळी आणि घावन विसरून जाल अशा पद्धतीने तुम्ही झटपट 5 ते 10 मिनिटांमध्ये हा नाश्ता बनवाल। मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि ह्या भांड्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पोहे घ्यायचे आहेत। जे आपण रेग्युलर पोहे बनवतो तेच पोहे आहेत, जाड पोहे आहेत। अशी कोणतीही वाटी सेट करा आणि त्याच वाटीने माप घ्यायचं आहे, म्हणजे माप परफेक्ट निघालं की रेसिपी अजिबात चुकत नाही। पोह्यांना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। पोहे धुण्या अगोदर त्याला निवडून घ्या। ह्याच्यामध्ये बारीक बारीक खडे असतात किंवा कोणतेही घाण कचरा असेल तर त्याला काढून टाकायचा आहे, मग त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। पोह्यामध्ये स्टार्च ही भरपूर प्रमाणामध्ये असतो, म्हणून ह्याला धुणं फारच गरजेचं आहे। 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने ह्याला अगोदर मी धुवून घेतो। तर पोह्यांना 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता जितके मी पोहे घेतलेले आहे त्याचा दुप्पट मी इथे बारीक रवा घेतलेला आहे। तुमच्याकडे जाड रवा असेल तर एकदा मिक्सरला फिरवून घ्या आणि थोडंसं बारीक करून घ्या। आता आपल्याला ह्या दोन्ही जिन्नसांना भिजत ठेवायचं आहे। जास्त वेळ भिजत ठेवायचं नाही बरं का, 15 ते 20 मिनिटं नाही किंवा अर्धा तास सुद्धा भिजत ठेवायचं नाही। पाणी आपल्याला गरम करायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला 5 ते 7 मिनिटापर्यंत भिजत ठेवायचं आहे। त्यापेक्षा जास्त वेळ भिजत ठेवायचा नाही। हा तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 15 ते 20 मिनिटं कोमट पाण्यामध्ये ह्याला भिजत ठेवलं तरी चालेल, किंवा रूम टेम्परेचर प्रमाणे पाणी वापरत असाल, नाही थंड नाही गरम, तर तुम्ही अर्ध्या तासाचा वर भिजत ठेवलं तरी काही हरकत नाही। हे दोन्ही जिन्नस भिजणं फार महत्त्वाचं असतं, म्हणून आपल्याला 5च मिनिटं ह्याला भिजत ठेवायचं आहे। त्यापेक्षा जास्त वेळ भिजत ठेवायचा नाही। असं चांगल्या प्रकारे पोहे आणि रवा पाण्यामध्ये एकजीव झालं की आणखीन थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे, म्हणजे थोडंसं पोहे आणि रवा बुडेल इतकं आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे। आता आपल्याला झाकण लावायचं आहे आणि 5 मिनिटापर्यंत वाट पाहायची आहे। आता हे पोहे आणि रवा भिजतायत तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया। तर नाश्त्यासाठी चटणी बनवायची आहे। त्यासाठी नॉनस्टिक पॅन घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला 2 लहान चमचे तेल घ्यायचं आहे। तेल गरम झालं की यामध्ये आपण 1 चमचा उडदाची डाळ टाकायची आहे आणि सोबतच 1 चमचा चण्याची डाळ टाकायची आहे। आता या दोन्ही डाळीला आपल्याला 1 मिनिटापर्यंत परतून घ्यायचा आहे, ह्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत। गॅसला आपल्याला मंद आचेवर ठेवायचा आहे बरं का। डाळीला जास्त रंग येईपर्यंत परतून घ्यायचं नाही। डाळीचा हलकासा कच्चेपणा गेला की यामध्ये आपल्याला एक मोठ्या आकाराचा कांदा मोठाड कापून घ्यायचा आहे। जास्त बारीक कापून घ्यायची काहीच गरज नाही। आणि सोबतच 4 लसणाच्या पाकळ्या व 1 इंच आलं लहान तुकडे करून घ्यायचा आहे। आता कांद्याला आपल्याला थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर मंडळी आपण पाहू शकता कांद्याला मस्त असा तांबूस रंग आलेला आहे, हलकासा कच्चेपणा सुद्धा निघून गेलेला आहे। जास्त वेळ ह्याला परतून घ्यायचं नाही। जास्त लाल होईपर्यंत परतून घेतलं की पुढे अजून ह्याला परतून घ्यायचं आहे, म्हणजे कांदा जास्त परतून घेतल्याने करपून जाणार, मग चटणीची चव निघून जाणार। म्हणून आपल्याला सर्व जिन्नस थोड्या प्रमाणामध्ये परतून घ्यायचा आहे, जेणेकरून ह्यांचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे। 1 ते 1.5 मिनिटापर्यंत असं परतून झालं की यामध्ये आपल्याला एक लहान आकाराचा टमाटर कापून घ्यायचा आहे आणि टमाटरला आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे, जेणेकरून ह्याचा कच्चेपणाही निघून जाईल आणि चांगल्या प्रकारे शिजतील सुद्धा। सोबतच सर्व जिन्नस सुद्धा चांगल्या प्रकारे परतून तयार होतील। तर मंडळी, जसं जसं टमाटर शिजत जाणार तसं तसं ह्याला पाणी सुटत जाणार आणि ह्या पाण्यामध्ये सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे शिजतील, म्हणजेच की चटणी एकदम खमंग होईल बरं का। पाहू शकता 2 मिनिटापर्यंत टमाट्याला मस्तपैकी शिजवून घेतलेला आहे आणि पूर्ण कच्चेपणा तर निघूनच गेलेला आहे आणि सर्व जिन्नस सुद्धा चांगल्या प्रकारे फ्राय झालेले आहेत। आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्या मसाल्याला पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचा आहे। मसाला पूर्णपणे थंड झाला की ह्याला मिक्सरच्या लहानशा भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे, पण मसाला चांगल्या प्रकारे थंड करून घ्या। आता ह्यासोबतच चटणीचा रंग लाल येण्यासाठी इथे मी 1 चमचा लाल काश्मीरी तिखट वापरत आहे। तुम्ही वाटलं तर रेग्युलर घरचं लाल तिखट वापरलं तरी काही हरकत नाही। आता इथे दही नाही वापरायची ना लिंबू वापरायचे, त्या जागी चटणीची चव आंबूस येण्यासाठी इथे आपल्याला दही ना लिंबू इथे वापरायचं आहे। थोडंसं चिंच वापरायचं आहे, चिंचला थोडंसं धुवून घ्या। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता अगोदर ह्या जिन्नसांना आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे, अगोदरच पाणी वापरायचं नाही। पाणी वापरलं की हे सर्व मसाले बारीक वाटले जाणार नाही, म्हणून अगोदर आपण वाटून घेऊया। मग तुम्हाला चटणी कशी खायला आवडते, पातळ किंवा घट्ट, त्यानुसारच ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे।
चटणी तयार झाली की याला मोठ्याशा वाटीमध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे। आणि पाहू शकता चटणीची कन्सिस्टन्सी ना जास्त घट्ट ठेवलेली आहे ना जास्त पातळ। आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आणि असं खंगाळून घ्यायचं आहे। चिटकलेली चटणी पाण्यासोबत संपूर्ण बाहेर येईल। आता ही चटणी आणखीन खमंग व टेस्टी होण्यासाठी याला आपल्याला फोडणी द्यायची आहे। इथे अगोदरच मी फोडणी पॅन मध्ये 1 ते 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक लहान चमचा मिक्स मोहरी जिरा टाकायचा आहे आणि सोबतच पाव चमचा हिंग टाकायचा आहे चटणीचा फ्लेवर चांगला येण्यासाठी। आणि शेवटी थोडेसे कढीपत्ता टाकायचा आहे। तर कढीपत्ता टाकलं की ह्या पॅनला आपल्याला असं स्टर करायचं आहे। गोल फिरवलं की तडका पूर्णपणे चांगल्यापैकी तयार होतो, संपूर्ण कच्चेपणा निघून जातो। आता ह्या चटणीवरून आपल्याला हा तडका असं फिरवून टाकायचा आहे। तर मंडळी पाहिलं ना मंडळी किती झटपट ही चटणी 5 मिनिटांमध्ये तयार होते। चांगल्या प्रकारे ह्याला एकजीव केलं तडक्याला चटणीमध्ये तर पूर्णपणे चटणी तयार झालेली आहे। चला तर मंडळी चटणी तयार झाली की ह्याला थोडा वेळ बाजूला ठेवूत आणि फटाफट नाश्ता बनवायला घेऊत। 5 ते 6 मिनिटं इथे सुद्धा झालेली आहेत। झाकण काढायचं आहे आणि पाहू शकता रवा आणि पोह्याने संपूर्ण पाणी शोषून घेतलेलं आहे। म्हणून मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे दोन्ही जिन्नस पुढल इतकंच आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं आहे, जास्त पाणी वापरायचं नाही। पोहे आणि रवा चांगल्या प्रकारे भिजलेत बरं का गरम पाण्यामध्ये। नॉर्मल पाण्यामध्ये थोडासा वेळ लागतो 15 ते 20 मिनिटं किंवा अर्धा तास। आता या दोन्ही जिन्नसांना आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। भांडं आपल्याला मोठं वापरायचं बरं का, लहान भांडं वापरून 2 टप्प्यामध्ये वाटून घ्यायचं नाही। जितकं शक्य असेल तितकं मोठं भांडं वापरायचं आहे, कारण की चांगल्या प्रकारे एकदम बारीक वाटलं जाणार। तुम्ही 2 टप्प्यामध्ये वाटणार तर एक बॅटर चांगल्या प्रकारे बारीक वाटलं जाणार आणि दुसरं बरोबर वाटलं जाणार नाही। म्हणून शक्य असेल तर एकाच भांड्यामध्ये रवा आणि पोहे काढून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला दही नाही वापरायची आहे। या नाश्त्याची चव थोडीशी आंबूस येण्यासाठी, म्हणजेच की डोसा इडली सारखी येण्यासाठी, आंबोळी सारखी येण्यासाठी, घावणे सारखी येण्यासाठी इथे आपल्याला अर्धा किंवा 1 लिंबू पिळून टाकायचं आहे। तुम्हाला लिंबू नाहीच वापरायचं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये दही वापरू शकता। दही जास्त आंबट असेल तर 2 ते 3 चमचे तुम्ही दही वापरू शकता। दही जास्त आंबट नसेल तर 50 ते 100 ग्राम तुम्ही दही वापरू शकता। आता ह्याच्यामध्ये अगोदर आपल्याला पाणी नाही वापरायचं। अगोदर या पोह्या आणि रव्याला चांगल्या प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे, मगच ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे। आणि इडली आणि डोस्याच्या बॅटर सारखं आपल्याला ह्याची कन्सिस्टन्सी पाहिजे। पण पाण्याचं माप तुम्हाला कळत नसेल तर थोडंच पाणी वापरा, ना जास्त घट्ट आणि जास्त पातळही बनवायचं नाही। मध्यम टाईपमध्ये आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे, तुम्हाला पाण्याचं प्रमाण कळत नसेल तर। पोहे आणि रवाचं बॅटर वाटून झालं की याला भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पाहू शकता ह्याची कन्सिस्टन्सी ना जास्त घट्ट आहे ना जास्त पातळ। डोस्याची कन्सिस्टन्सी कशी असते तशीच कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे, म्हणून पाणी जरा जपूनच वापरायचं आहे, किंवा कमी पाणी वापरलं आणि नंतर पाणी ह्याच्यामध्ये ॲड केलं तरी काही हरकत नाही। आता ह्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकतो, असं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून खंगाळून घ्यायचं आहे, जेणेकरून चिटकलेलं बॅटर संपूर्ण पाण्यासोबत बाहेर येईल। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आणखीन कोणतेच जिन्नस वापरायचं नाही, कोणता मसाला वापरायचा नाही, लाल तिखट वापरायचं नाही, जिरे वापरायचे नाहीत, ओवा वापरायचा नाही। मीठ टाकलं की आता एका बाजूने 4 ते 5 मिनिटापर्यंत चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे। बॅटर मस्त हलकंफुल व्हायला पाहिजे। हलकंफुल झालं आणि बॅटरमध्ये हवा भरली की नाश्त्याला जाळी पडण्यास जास्त मदत होते, म्हणून मस्तपैकी ह्याला फेटून घ्या। तुमच्याकडे ब्लेंडर मशीन असेल तर त्याच्याने फेटलं तर तुमचं काम आणखीन सोपं होईल आणि वेळसुद्धा वाचेल। म्हणून 4 ते 5 मिनिटापर्यंत ह्याला मस्तपैकी फेटून घेणं फारच गरजेचं आहे। तर मंडळी पाहू शकता 4 ते 5 मिनिटापर्यंत एका बाजूने फेटून घेतलेलं आहे। हात दुखायला लागली इतकं मी ह्याला फेटून घेतलेलं आहे। जितकं जास्त ह्या बॅटरला तुम्ही फेटणार तितकाच एकदम परफेक्ट रिझल्ट येणार आणि जाळी एकदम जबरदस्त पडणार। तुम्हाला असं फेटून घ्यायचं नसेल तर काय करायचं, सरळ 1 लहान पॅकेट इनो वापरायचा आहे, किंवा पोहे खायच्या चमच्याने पाव ते अर्धा चमचा तुम्हाला खायचा सोडा वापरायचा आहे आणि चांगल्या प्रकारे 1 मिनिटापर्यंत हलक्या हाताने ढवळून घ्यायचं आहे। जास्त जोरात ढवळून घ्यायचं नाही, नाहीतर इनो किंवा सोड्याचा ॲक्टिवनेस निघून जाणार। आणि ह्याची कन्सिस्टन्सी पुन्हा एकदा चेक करू शकता, परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आणि बॅटर एकदम हलकंफुल झालेलं आहे बरं का, इडली आणि डोशापेक्षाही हलकंफुल झालेलं आहे। चला तर आता ह्याचा मी तुम्हाला फटाफट मस्त स्पॉन्जी नाश्ता बनवून दाखवतो। तर मंडळी हा नाश्ता बनवण्यासाठी मी नॉनस्टिक तवा घेतलेला आहे। तुम्ही वाटलंच तर नॉनस्टिक पॅन वापरला तरी काही हरकत नाही, किंवा डोस्याचा तवा वापरला तरी काही हरकत नाही। फक्त 1 ते 2 थेंब तेल टाकायचं आहे आणि ह्याला टिश्यूने चांगल्या प्रकारे पुसून घ्यायचा आहे। माझा नवीन तवा आहे म्हणून मी फक्त 1 ते 2 थेंब तेल वापरलेलं आहे। तुमचा जुना तवा असेल तर तेल थोडंसं जास्त वापरा, म्हणजे पाव चमचा तेल वापरू शकता। असं चांगल्या प्रकारे पुसून झाला, तवा मीडियम हीटवर गरम झाला म्हणजे मध्यम आचेवर, तर ह्याच्यावर आपल्याला 2 चमचे आपल्याला बॅटर सोडायचं आहे आणि हलक्या हाताने असं पसरवून घ्यायचं आहे।
तव्यालाच फिरवून घ्यायचं बरं का. असं तव्याला फिरवून घ्यायचं म्हणजे चांगल्या प्रकारे पसरला जातो. अजिबात पळीचा किंवा चमचाचा वापर करायचा नाही. आता वरतून बॅटर सुकेपर्यंत आपण वाट पाहूया. तर मंडळी आपण पाहू शकता काय मस्त जाळी पडलेली आहे. इनो सोडा न वापरता सुद्धा जबरदस्त अशी जाळी पडलेली आहे. तुम्हाला ह्यापेक्षा जास्त जाळी हवी असेल तर इनो सोडा तुम्ही वापरू शकता. असं 1 ते 1.5 मिनिटानंतर वरतून बॅटर पूर्ण सुकलं की हळूवारपणे ह्याला पलटी मारून घ्यायचं आहे. आणि पाहू शकता पाठीमागून ही चांगली जाळी पडलेली आहे आणि मस्तपैकी भाजला गेलेलं आहे. 1.5 ते 2 मिनिटांमध्ये हा नाश्ता पूर्णपणे चांगल्यापैकी तयार होतो. असा खमंग नाश्ता तयार झालेला आहे. ना घावणे ना आंबोळी असा नाश्ता बनवा आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. चला तर मंडळी ह्याला एका प्लेटमध्ये काढतो आणि अशाच पद्धतीने संपूर्ण नाश्ता तयार करून घेतो. मंडळी कधीही नाश्ता पूर्णपणे तयार झाला की आपल्याला असं कापडावर काढून घ्यायचं आहे. तुम्ही डायरेक्ट कोणत्याही प्लेटमध्ये काढलात तर हा नाश्ता एकमेकाला चिटकू शकतो. आणि चांगल्या प्रकारे थंड झाल्यावरच दुमडून घ्यायचं आहे. पाहू शकता असं दुमडून घ्यायचं आहे आणि मग ह्याला एखाद्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे. पाहू शकता काय मस्त जाळी पडलेली आहे. जबरदस्त असा मऊ लुसलुसीत नाश्ता तयार झालेला आहे. अर्धी वाटी पोहे भिजवून त्याच्यामध्ये 1 वाटी रवा मिसळून मग त्यासोबत अर्धा लिंबू मिसळून असा 1 डझन नाश्ता तुम्ही सुद्धा तयार करू शकता. दिसायला जितके सुंदर दिसतात कागदापेक्षा एकदम पातळ आणि मऊ झालेले आहेत बरं का मंडळी. पाहू शकता जाळी काय जबरदस्त झालेली आहे आणि एकदम मऊ लुसलुशीत. हे पहा जिभेवर ठेवताच विरघळणार. अगदी दाताने न खाता होटाने सुद्धा खाऊ शकता. आपल्या घरी वयस्कर माणसं असतील त्यांना हा नाश्ता भरपूर आवडेल. तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा. तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये. चला तर मंडळी अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद.